सुजाता आंबेडकरांनी जे वक्तव्य काढलेलं आहे त्यांचं मत पडलेलं आहे की 500 अनुयायी बाबासाहेबांचे जमले तर कापल्याशिवाय राहणार नाही आणि ही ताकद आहे भीमा कोरेगावाची. तर हे त्यांच्या भावनेतून नाही निघालेलं आहे, तर हे त्यांच्या अनुभवातून निघालेले आहे. आणि सुजात साहेब हे जे बोलतात हे चुकीचं वक्तव्य देत नाही. कधी ही चूक हा शब्द आंबेडकर घराण्यात दिसायला आलेली नाही. म्हणजे त्यावरून आपण विचार करू शकतो आजची घडामोडी जे चालू आहे आपल्या देशामध्ये, संविधानाचा अपमान, त्याचबरोबर जर बघितलं आपण तर बाबासाहेबांचे पुतळे जाळण्यात आणि त्यानंतर जर बघितलं फोटो जाळण्यात, म्हणजे दिन दहाड्या 1 वेळा 2 वेळा नाही तर असे कित्येकदा अशाच्या घटना आहे त्या घडत आहे. आणि त्याचबरोबर जर एखाद्या मुलींवर अन्याय अत्याचार झाला असेल, बलात्कार झाला असेल, हा तिचा गुन्हा आहे म्हणजे असं समजण्यात येतं. सरसा पीडितेला संरक्षण देण्याऐवजी संरक्षण दिलं जातं ते बलात्काराला आणि दिल्ली हायकोर्ट सारख्या ठिकाणून त्याला बरी करण्यात येतं. आता कोण असेल ते तुम्ही बघा. एका लेडीज पोलीसला वस्त्रहीन करून तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात येतं. हे किती लज्जास्पद गोष्ट आहे. एका फक्त तिचाच अपमान नाही तर पूर्ण स्त्री जातीचा अपमान झालेला आहे आणि त्याचबरोबर लोकशाहीचा अपमान आणि आपल्या संविधानाचा, राष्ट्रीय ग्रंथाचा अपमान होत आहे. घरोघरी तलवारी आणि त्याचबरोबर कुल्हाडी वाटण्यात येत आहे. हे संविधान विरोधी आणि मानवता विरोधी दृष्टिकोन असलेले लोक आहेत. हे मनुवादी मानसिकतेचे आणि सडक्या बुद्धिमत्तेचे लोक. कोणी मिश्रा नावाचा कुत्रा आहे, हा नेहमी पाहत नेहमी भगभग भोग भोगतो आणि त्याच्या भोगण्याकडे सरकार प्रशासन लक्ष देतं का? इथे परकीय राजवट चालू आहे की देशीय राजवट?